लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता या दिवशी रिलीज होऊ शकतो. जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या खात्यात कधी पडणार पैसे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती देणार आहोत. माननीय एकनाथ शिंदे यांची निवडणूक प्रक्रिया समाप्त झालेली आहे आणि एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. तरी आपण आता सध्या जाणून घेऊया की लाडक्या बहिणीचा हप्ता कधीपर्यंत आपल्या खात्यात पडू शकतो. आपण काही काळजी करू नका. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तारीख सांगण्याची, म्हणजे आता त्यांनी सांगितलेलंच आहे की आता 1500चे 2100 रुपये करण्यात येत आहेत. तरी तर जाणून घ्या की आता तुमच्या खात्यात ते कधी पडणार आहेत. त्यांनी माझ्या मागील भाषणामध्ये सांगितलेलं आहे, माझी लाडकी बहीण योजना ही योजनेमुळेच आपण हे इलेक्शन जिंकलेलं आहोत. कारण आपल्या लाडक्या बहिणीचा खूप प्रतिसाद मिळालेला होता या योजनेला आणि त्यांना ही खात्री पण होती की माझ्या लाडक्या बहिणींमुळे मी निवडून पण येऊ शकतो. म्हणून त्यांनी पहिलेच घोषणा केली होती 1500 रुपयाचे 2100 रुपये करण्याची. माझी लाडकी बहीण योजना ही खूप प्रचंड मताने विजयी झालेल्या, याचा आपल्याला गिफ्ट म्हणून ते 2100 रुपये देणार आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या खात्यात 2100 रुपये पडतील. माझी लाडकी बहीण योजना भारत सरकार देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न करते. यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. केवळ केंद्र सरकारच नाही तर भारतातील विविध राज्यातील राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणतात. त्यावर्षी त्या माध्यमातून प्रदेशातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार राज्याने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना सरकार दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत करण्याची आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांना शासनाने या योजनेचा लाभ दिला आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत. आता पुढचा हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील याची महिलांना वाट पाहत आहेत. महिला पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. महाराष्ट्राच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक रक्कम देत आहे. रक्कम DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे सरकारद्वारे थेट त्याच्या खात्यात पाठवली जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आधीच पाठवून दिला होता, ज्यामध्ये 4था आणि 5वा हप्ते 3000 रुपये एकत्र पाठवले होते. आता महिलांना योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. कधी मिळणार हे 6वा हप्ता आपल्या खात्यात जाणून घेऊया लवकरात लवकर. आणि मी सांगणार पण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या खात्यात कधी पडणार पैसे आणि कसे चेक करायचे ते पैसे. महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि आज म्हणजे 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. ट्रेंडनुसार महायुती आघाडीला बहुमत मिळणार दिसत आहे. अहवालावर विश्वास ठेवता तर माझी लाडकी बहीण योजना पुढील हप्ता नवीन सरकार स्थापन झाले केले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की यावेळी महिलांना फक्त 1500 रुपये दिले जाणार आहेत. मागच्या वेळेस कारण 2 हप्ते एकत्र पाठवले होते, त्यामुळे हप्ता 3000 रुपये असेल. महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटला भेट द्या. या लिंकवर जावे आणि तेथे तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती पाहण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यावर तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर असे 2 पर्याय दिसतील. यापैकी कोणताही एक माहिती करा आणि कॅप्चा कोड टाका. नंतर OTP येईल तुमच्या याच्यावर. मग OTP आला की तुम्हाला स्टेटस दिसेल. जाणून घ्या लवकरात लवकर आपले पैसे कधी पडणार आहेत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन काही माहिती आली, हप्ता कधी येणार आहे तर आपण सांगू त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.